यहेजकेल अध्याय 1। मी खबार नदीच्या तीरी पकडून आणलेल्या लोकात राहत होतो। तेव्हा 30व्या वर्षाच्या 4थ्या मासी पंचमीस असे झाले की आकाश दुभागून मला दिव्य दृष्टांत दिसले। हे यहोयाखीन राजाच्या बंदिवासाचे 5वे वर्ष होते। त्या महिन्याच्या 5व्या दिवशी खासद्यांच्या देशात खबार नदीच्या तीरी बुजीचा पुत्र यहेजकेल याजक याला परमेश्वराचे वचन स्पष्टपणे प्राप्त झाले। तेथे परमेश्वराचा वरदहस्त त्याजवर आला। मी पाहिले, तो उत्तरेकडून तुफानाचा वारा सुटला। तेव्हा एक विशाळ मेघ येत असून त्यामध्ये लपेटलेला एक अग्निगोल होता। त्याभोवती प्रभा फाकली असून अग्नीच्या मध्यभागातून तृणमण्याच्या सारखे तेज झळकत होते। त्याच्या मध्यभागी 4 प्राण्यांच्या आकृतीसारखे काही नजरेस पडले। दिसण्यात ते मनुष्याकृती होते। त्या प्रत्येकास 4 मुखे होती व प्रत्येकास 4 पंख होते। त्यांचे पाय ताठ उभे होते आणि त्याच्या पायांचे तळवे वासराच्या पायांच्या तळव्यासारखे असून उजळ पितळेसारखे झळकत होते। त्यांच्या चोहोबाजूस पंखांच्या खाली त्यांना माणसांचे हात होते। त्या चौघास मुखे व पंख होते। त्यांचे पंख एकाचे दुसऱ्याशी लागलेले होते। ते चालताना वळत नसत, तर ते प्रत्येक पाहिजे त्या आपल्या मुखाच्या दिशेने नीट समोर जात। त्या चौघांच्या मुखांपैकी एक मुख मनुष्याचे होते। त्या चौघांचे उजव्या बाजूचे एक मुख सिंहाचे होते। त्या चौघांचे डाव्या बाजूचे एक मुख बैलाचे होते आणि त्या चौघांचे एक मुख गरुडाचेही होते। अशी त्यांची मुखे होती। वरच्या अंगी त्यांची मुखे व त्यांचे पंख विभक्त होते। प्रत्येकाचे 2 पंख जवळील दुसऱ्यांच्या एका पंखाला लागले होते आणि प्रत्येकाच्या 2 पंखांनी त्यांचे शरीर आच्छादिले होते। ते प्रत्येक पाहिजे त्या आपल्या मुखाच्या दिशेने नीट समोर जात, आत्मा नेई तिकडे जात, चालताना वळत नसत। त्या प्राण्यांचे रूप म्हटले तर अग्नीच्या इंगळासारखे मशालीसारखे दिसत होते। अग्नी त्या प्राण्यांमधून खेळत होता। तो धगधगीत असून त्यातून विद्युलता निघत होती। ते प्राणी विजेसारखे नागमोडीच्या गतीने इकडून तिकडे धावत। मी त्या प्राण्यांकडे पाहिले, तो त्याजवळ त्यांच्या 4ही मुखांच्या बाजूस भूमीवर एक चाक होते। ती चाके व त्यांचा घाट ही वैडूर्य मण्यांसारखी दिसत होती। त्या चोहोंचा आकार एकच होता। त्यांचा आकार व घाट जणू काय चाकात चाक असा होता। ते चालत तेव्हा ते 4 दिशांपैकी पाहिजे त्या दिशेस नीट समोर चालत, चालताना वळत नसत। चाकाच्या धावा पाहिल्या
तर त्या फार उंच व भयानक होत्या. त्या चोहोंच्या धावांसभोवती सर्वत्र डोळे होते. ते प्राणी चालत तेव्हा चाकेही त्याबरोबर चालत, आणि ते जमीन सोडून वर चढत तेव्हा चाकेही चढत. जिकडे आत्मा नेई तिकडे त्याच्या गतीच्या रोखाने ते जात. त्याबरोबर चाकेही उचलत, कारण त्या प्राण्यांचा आत्मा चाकात होता. ते चालले म्हणजे ही चालत, ते थांबले म्हणजे ही थांबत. ते जमीन सोडून वर चढले म्हणजे त्याबरोबर चाकेही चढत, कारण त्या प्राण्यांचा आत्मा चाकात होता. त्या प्राण्यांच्या माथ्यावर चांदव्यासारखे काही होते. ते दिपविणाऱ्या व भयानक स्फटिकासारखे दिसले. ते त्यांच्या डोक्यावरून ताणिलेले होते. त्या चांदव्याखाली त्यांचे पंख नीट पसरून एकमेकांना लागलेले होते. या बाजूला आणि त्या बाजूला शरीर आच्छादणारे असे प्रत्येकाला 2-2 पंख होते. ते चालत असता मला त्यांच्या पंखांचा आवाज ऐकू आला. तो महाजलाशयांच्या आवाजासारखा, सर्व समर्थाच्या वाणीसारखा होता. लष्कराच्या गजबजीप्रमाणे तो मोठा होता. ते उभे राहत तेव्हा आपले पंख खाली सोडीत. त्यांच्या डोक्यांवर असलेल्या चांदव्यातून वाणी होत असे. ते उभे राहत तेव्हा आपले पंख खाली सोडीत. त्यांच्या डोक्यांवर असलेल्या चांदव्यावर नीलमण्याच्या सिंहासनासारखे काही दिसत होते, आणि त्या सिंहासनावर पुरुष असल्याचा भास होत होता. त्याच्या ठायी सर्वत्र तृणमण्याच्या तेजासारखा अग्नीचा भास मला झाला. त्याच्या कमरेपासून वर व त्याच्या कमरेपासून खाली अग्नीचा भास मला झाला, व त्यांच्या भोवती प्रभा चमकत होती. पावसाच्या दिवशी मेघात दिसणाऱ्या धनुष्यांप्रमाणे त्यांच्या भोवती प्रभा फाकलेली मला दिसली. परमेश्वराच्या तेजाचे हे दर्शन होते. मी ते पाहून उपडा पडलो व कोणा बोलणाऱ्याची वाणी माझ्या कानी आली.